शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसंमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकात सर्वात मोठी समस्या जर कोणती असेल तर ती म्हणजे तण। मित्रांनो, तण नियंत्रणासाठी आपण खूप पारंपरिक आणि आधुनिक पद्धती आपल्या शेतात वापरत असतो, पण तरीसुद्धा तण नियंत्रण करणे खूप अवघड आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकात तण नियंत्रण करण्यासाठी सोयाबीन पेरणीनंतर 48 तासाच्या आत कोणते तणनाशक आपण फवारले पाहिजे, जेणेकरून 100% तण नियंत्रण आपल्या शेतात त्या ठिकाणी होईल, हेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। माझी अशी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, जेणेकरून आपल्या शेतातील 100% तण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल। चला तर मित्रो, जराही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल किंवा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला मित्रो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जे पहिले तणनाशक आपण बघणार आहोत ते म्हणजे FMC या कंपनीचे ऑथॉरिटी नेक्स्ट हे तणनाशक। हे तणनाशक आपल्याला वापरत असताना पेरणी केल्यानंतर 48 तासांच्या आत आपल्याला त्या ठिकाणी फवारायचे आहे। मित्रांनो, याचे प्रमाण आपल्याला एकरी 500 ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचे आहे, जेणेकरून हे आपल्या शेतात कोणत्याही प्रकारचे तण त्या ठिकाणी येऊ देत नाही। शेतकरी मित्रांनो, जे दुसरे तणनाशक आपण बघणार आहोत ते म्हणजे स्ट्रॉंग आर्म हे तणनाशक। हे तणनाशक देखील तुम्हाला सोयाबीन पेरणीनंतर 48 तासांच्या आत याची फवारणी करायची आहे। हे तणनाशक तुम्हाला वापरत असताना 12.5 ग्रॅम प्रति एकर या ठिकाणी वापरायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढचे जे तणनाशक आहे ते म्हणजे BASF कंपनीचे स्टॉम्प हे तणनाशक। हे तणनाशक देखील तुम्हाला सोयाबीन पेरणीनंतर 48 तासांच्या आत त्या ठिकाणी फवारायचे आहे। म्हणजेच तुम्हाला हे प्रति एकरी 150 लिटर पाण्यामध्ये घेऊन याची फवारणी करायची आहे। शेतकरी मित्रांनो, पुढील जे तणनाशक आहे ते म्हणजे टाटा कंपनीचे मार्क हे तणनाशक। हे तणनाशक देखील तुम्हाला सोयाबीन पेरणीनंतर 48 तासाच्या आत याची फवारणी करायची आहे। याचे प्रमाण देखील तुम्हाला 12.5 ग्रॅम प्रति एकरासाठी याचा वापर करायचा आहे मित्रांनो, जेणेकरून तुमच्या शेतात 100% त्या ठिकाणी तण नियंत्रण होईल। मित्रांनो, पुढचे जे तणनाशक आपण बघणार आहोत ते म्हणजे सुमिटोमो कंपनीचे सुमिमॅक्स हे तणनाशक। सुमिटोमो कंपनीचे सुमिमॅक्स हे तणनाशक तुम्हाला सोयाबीन पेरणीनंतर 48 तासांच्या आत याची फवारणी करायची आहे। पण शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, हे सुमिमॅक्स हे तणनाशक फवारणी करायची झाल्यास हे तणनाशक फक्त आणि फक्त सोयाबीन पिकातच त्या ठिकाणी चालते। जर तुमच्या पिकात सोयाबीन पिकात तुम्ही तूर हे आंतरपीक घेतले असेल तर हे तणनाशक तुमच्या त्या पिकामध्ये चालत नाही। जर तुमची फक्त सोयाबीन पीक असेल तरच तुम्ही या तणनाशकाची फवारणी करू शकता। शेतकरी मित्रांनो, याचे प्रमाण तुम्हाला 100 मिली प्रति एकरासाठी याचा वापर करायचा आहे। तसेच मित्रांनो, आपण जेवढे पण तणनाशक बघितले हे तणनाशक तुम्हाला सोयाबीन पिकात सोयाबीन पेरणीनंतर 48 तासांच्या आत त्या ठिकाणी फवारायचे आहे। आणि मित्रो, सांगितलेल्या तणनाशकांपैकी तुम्हाला कोणतेही एकच तणनाशक तुमच्या शेतात फवारायचे आहे। तसेच मित्रांनो, दिलेली माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट करायला अजिबात विसरू नका। तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी येत राहतील। पुन्हा भेटूया असेच एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद। जय जवान जय किसान।